लेकर नंदुरबार जिले के प्रकाशा स्थित गौतमेश्वर महादेव मंदिर परिसर में तैयारियां शुरू हो गई है। इसी के तहत विधायक चंद्रकांत रघुवंशी ने मंदिर और आसपास चल रहे विकास कार्यों का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने सभा मंडप निर्माण के लिए विधायक निधि से 25 लाख रुपए देने की घोषणा भी की है। सियास्त पर्व में लाखों श्रद्धालुओं के पहुंचने की संभावना को देखते हुए मंदिर परिसर, घाट सुरक्षा और सुविधाओं का जायजा लिया। स्थानीय लोगों ने विकास कार्यों में ही हो रही देरी पर नाराजगी जताई है, जिस पर विधायक रघुवंशी ने अधिकारियों को काम में तेजी लाने के निर्देश लिए। निरीक्षण के दौरान उन्होंने मंदिर के जर्जर गुंबद पर भी चिंता जताई है और श्रद्धालुओं की सुविधा के लिए आवश्यक काम जल्द पूरा करने का आश्वासन भी दिया है। नंदुरबार से जावेद शेख की नागपुर समय के लिए रिपोर्ट। नमस्कार, मी चंदू भैया। आज सर्व प्रकाशा गावाच्या नागरिकांच्या आमंत्रणावरून आम्ही या ठिकाणी आलो होतो, कारण 3 दिवसापूर्वी आपण महाशय जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये एक मीटिंग घेतली होती की सिंहस्थची जी कामं सुरू होणार आहेत ती कामं फक्त आणि फक्त प्रकाशा गावाचे नागरिक जे सुचवतील तीच कामं घेतली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी होती। त्या दिवशी जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर 1.5 कोटी रुपयाची स्मशानभूमी बनवत होते। ते स्मशानभूमीचा घाट आणि स्मशानभूमी बनवायचं काम रद्द करा आणि 1.5 कोटी रुपयामध्येच या मंदिर परिसराला चांगलं सुशोभीकरण होऊन जाईल। मंदिराचं सुशोभीकरण झालं तर लोक लाखो भाविक इथं येणार आहेत प्रेत जाळायला। तेव्हा आता वर्षभराच्या याच्यात लोक फक्त प्रेत जाळायलाच तिथे येतील असं नाही, सिंहस्थाच्या माध्यमातून लोक दर्शन करायला येतील आणि म्हणून चांगली कामं घेतली पाहिजे। अर्धा रस्ता BNC ने केला आहे, अर्धा रस्ता फार खराब आहे, तर त्या अर्ध्या रस्त्याला ताबडतोब केलं पाहिजे। इथूनच परत संगमेश्वर मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला दुरुस्ती केली पाहिजे। आणि एकंदरीत हा जिल्हा नियोजनचा पैसा आहे, हा एका मतदारसंघाचा पैसा नाही, हा नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी आलेला पैसा नाही किंवा आदरणीय विजयकुमार गावित साहेबाचा हा निधी नाही। हा जिल्ह्याचा असलेल्या निधीमधून 5 कोटी रुपये जिल्ह्याने प्रकाशाला दिलेले आहेत आणि त्याच्यावर जिल्ह्याचा आमदार म्हणून आमचे बी अधिकार आहेत, कारण जिल्ह्याचा आमदार मी आहे। मला सर्व मतदारसंघामध्ये बोलायचा नाही तर निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार आहे, कारण महाराष्ट्राच्या सर्व आमदारांनी मला बिनविरोध निवडून दिलंय आणि त्याच्यामुळे मी स्वतः नंदुरबार जिल्ह्याला नोडल जिल्हा जाहीर केलाय। मी नंदुरबार जिल्ह्याला दत्तक घेतलंय आणि म्हणूनच मला नंदुरबारमध्ये प्रोटोकॉल बघा तुम्ही, साधी पत्रिका जरी छापली तरी तिच्यावर चंद्रकांत रघुवंशीचं नाव पहिल्या नंबरवर असतं, कारण मी अप्पर हाऊसचा माणूस आहे। आणि त्या दृष्टिकोनातून अधिकार कोणाचे काय, कोणी बी लोकप्रतिनिधी, मी 100दा सांगतो, कोणता बी लोकप्रतिनिधी स्वतःच्या घरून 1 रुपया देत नाही। स्वतःच्या घरून द्यायचा टाइम येईल ना त्या दिवशी सर्वांचे शटर बंद होऊन जातील। हे सर्व सरकारचे पैसे आहेत आणि सरकारचे पैसे आणणे लोकप्रतिनिधीचं काम आहे। त्यांनी 130 कोटी रुपये 260 कोटी रुपये आणावे। मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलंय, जेवढं नाशिकला देणार त्याच्या 10% रक्कम प्रकाशाला खर्च करा, कारण प्रकाशाला गेल्याशिवाय कुंभचे दर्शनच पूर्ण होत नाही अशी आमचे पूर्वज सांगायचे। आता आपल्यालाही ते कळतं आणि म्हणून आपण मागणी करताना जास्तीचीच करायची। जे आपल्या पदरी पडले ते आपलं नशीब समजायचं आणि त्या पैशामधून गावाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे। हा पैसा, माझं ताई साहेबाला बी विनंती आहे की हा जिल्हा नियोजनचा आहे पैसा ताई, अजून 130 कोटी रुपये जे तुम्ही म्हणतात की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहेत त्याची एक पैनी आली, ते जेव्हा येतील तेव्हा आपण परत त्याच्यावर बी भाष्य करू। पण हा जो पैसा आहे हा जिल्हा नियोजनचा आहे आणि जिल्हा नियोजनचा पैसा हा जिल्ह्याचे नाही तर प्रकाशाची जनता जे सांगेल त्याच्यावरच खर्च व्हायला पाहिजे। ही आग्रही मागणी आमची आहे लोकप्रतिनिधी म्हणून, आणि इथंच खर्च करायला लावणार, दुसऱ्या ठिकाणी दुसरी कामं ठेकेदार सुचवतील ती कामाला आमचा विरोध आहे। धन्यवाद।